कोल्हापूर कोर्टाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतो आणि थोड्याच वेळामध्ये कोरटकरच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे। खबरदारी म्हणून कोल्हापूर कोर्टाच्या बाहेर कडक पोलीस बंदोबस्त आहे। कोल्हापुरी चप्पल घालून येणाऱ्यांना चपला कोर्टाबाहेर काढायला लावलेल्या आहेत। लक्ष्मण जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। लक्ष्मण, काय घडतंय? वृषाली, छत्रपती शाहू महाराजांची ऐतिहासिक नगरी असलेली कोल्हापूर आणि कोल्हापूरचं वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूरची चप्पल। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांवरती अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला आम्ही कोल्हापुरी चपलीचा प्रसाद देणार असं शिवप्रेमींनी खरं तर घोषित केलं होतं। सध्या प्रशांत कोरटकरची या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे, त्यामुळे पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र जे कोणी नागरिक या कोर्टामध्ये येत आहे त्यांच्या पायामध्ये कोल्हापुरी चप्पल आहे। खरं तर त्यांची ही पायातली कोल्हापुरी चप्पल ही काढण्यात येत आहे आणि त्यांना अनवाणी कोर्टामध्ये पाठवण्यात आहे। म्हणजे पोलिसांकडून एक मोठी खबरदारी घेण्यात येत आहे। सध्या आपल्याकडे सोबत एक कोल्हापूरचे नागरिक आहेत, आपण पाहू शकतो की त्यांच्या पायातली कोल्हापुरी चप्पल काढली। आपण त्यांच्यासोबत पण संवाद करूया। पोलिसांनी काय तुम्हाला सांगितलं? चप्पल बाहेर काढून या म्हणून सांगितलं। अच्छा, म्हणजे तुमच्या पायात कोल्हापुरी चप्पल होती, तुम्हाला बाहेर चप्पल बाहेर काढून अनवाणी जावा म्हणून सांगितलं। अच्छा, म्हणजे दुसऱ्या तुमची एक खटल्यासाठी म्हणजे कोर्टाची या ठिकाणी केस होते त्यासाठी तुम्ही आलतात का? हो हो। आणखी मी दाखवतो की कशा पद्धतीने खरं तर आपण पाहू शकतोय की या सर्व कोल्हापुरी चप्पल आहेत आणि या सर्व कोल्हापुरी ज्यांच्या पायात कोल्हापुरी चप्पल आहेत त्या ह्या कोर्टाच्या जो गेट आहे त्या गेटवरती काढण्यात आलेले आहेत आणि अशा अनवाणी खरं तर नागरिकांना पोलीस हे आतमध्ये पाठवत आहेत। म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार कोर्टामध्ये घडू नाही, कोल्हापुरी चप्पलचा कोर्टकरला प्रसाद मिळू नाही, यामुळे पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात येत आहे। ज्यांच्या पायामध्ये खरं तर कोल्हापुरी चप्पल आहे ती कोल्हापुरी चप्पल गेटवरतीच काढण्यात येत आहे आणि परत नंतर नागरिकांना खरं तर आतमध्ये पाठवलं जात आहे। पोलिसांना